अभिज्ञा भावे ही सर्वांचेच महत्त्वाची आहे. पण त्याबरोबरच आई हा संग्रह असतो लहानपणीच्या आठवणीचा, आपण विसरलेल्या गोष्टींचा आणि आपल्या सवयींच्या मागचं खरं कारण समजून घेणाऱ्या भावनांचा. आपल्याला काही येत नसेल तर आपण चटकन आई, हे कसं करायचं, आई हे कसं करायचं, असा आईला विचारतो. आपल्याला काही सवयींचं आपण स्वतःही समर्थन करू शकत नाही, पण आई तर खूप सुंदरपणे स्पष्ट करते. कारण ती आपल्याला लहानपणापासूनच बघत आलेली असते. आपल्याला मुलांचा चांगल्या आणि वाईट दोन्ही गुणाबद्दल आईला सखोल माहिती असते. मला असं वाटतं की आपल्याला स्वतःपेक्षा जास्त समजणारी जर कोणी असेल तर ती म्हणजे आई. आपल्यातले चांगले आणि वाईट दोन्ही गुण ओळखते. कधी आपण एखादी चुकीची गोष्ट करत असतो तर कदाचित जग सांगणार नाही, पण आई आपल्याला हे बरोबर सांगत असते. हे बरोबर नाही असं ती स्पष्टपणे सांगत असते. तिच्या त्या प्रेमळ पण ठाम स्वभावामुळे आपलं आयुष्य घडतं. पण खरं सांगायचं तर आईला सगळे हक्क आहेत. कारण ती फक्त एक व्यक्ती नाही तर भावना आहे. आणि ही भावना दुसरीकडे कुठेच सापडत नाही. प्रत्येक नात्यांना जोडून ठेवण्याचं काम आजी आजोबा, बाबा, सासू सासरे, नवरा या सगळ्यांमध्ये आईचं तो जोडणारा दुवा आहे. कुठेही गेलो तरी आई हा चर्चेचा एक कॉमन टॉपिक असतो आणि त्यामुळेच नाती अधिक घट्ट होतात. खरं तर नात्यांमध्ये बदल होत नाही, पण ती नाते टिकवण्याचा बळ आईच देत असते. आईमुळे मला चांगल्या गोष्टीची आवड लागली. मला नृत्य करण्यात आवड आहे हे मला त्याच्यामुळे कळाले. तिने मला कथकचे क्लासेस लावले आणि त्यामुळेच मी 5 परीक्षासुद्धा देऊ शकले. लहानपणी मला ते स्त्रोत ऐकवायची तेव्हा मला कंटाळा यायचा. त्याचं महत्त्व मला माहिती नव्हतं. पण आज तीच स्त्रोत मला शांतता देतात. विणकामाची आवड ही तिच्यामुळेच लागली. मी माकरांचा विणकाम करून मोबाईल कव्हर्स बनवून विकत असे. अध्यात्म आणि पूजेची आवड ही तिच्याकडूनच आली. अध्यात्म काय असतं, पूजा कशी करायची, का करायची, हे सगळं तिने शिकवलं. स्वच्छतेची सवय, गोष्टी नीटनेटकेपणा ठेवण्याची सवय, हे सगळं ऐकूनच शिकलो. सध्या मी झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत कौशिकी या भूमिकेत साकारत आहे. आणि या प्रवासात माझ्या प्रत्येकाच्या मागे माझ्या आईने दिलेल्या संस्काराचा आणि प्रेरणेचा मोठा वाटा आहे. आईची ममता, संयम आणि प्रॅक्टिकली विचार या सर्व गोष्टी माझ्या घ्याव्या असं मला वाटतं. मी थोडी भावनिक आहे, पण तिच्यासारखा विचार यावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझी आई सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे. तिने माझे लाडही केले आणि एकुलती एक असतानाही गरजेच्या वेळी मला खणगावलंही. तिनं माझ्यातले गुण ओळखून त्यांना वाव दिला. तिचं सगळं माझ्यात यावं अशी माझी इच्छा आहे. थोडक्यात मला तिच्यासारखीच आई व्हायचं आहे. आईचा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे मला वयाच्या 21व्या वर्षी स्लिप डिस्क झाला होता. या आजारामुळे मला जागेवरून उडताही येत नव्हतं. तेव्हा माझी आई मला उचलून ॲम्ब्युलन्सपर्यंत घेऊन गेली होती. तिच्या त्या कष्टाचा विचार केला की आजही मी भावूक होते. आईची ताकद एवढी असते की ती आपल्या बाळाला कधीच त्रासात बघू शकत नाही. कुठल्याही संकटात ते खंबीरपणे उभी राहते. तिचा निस्वार्थ भाव, तिचं प्रेम हे जगात कोणाकडेच नाही. ती आठवण माझ्यात आयुष्यभर तशीच राहणार आहे. याचं मला आनंदही होतो आणि दुःखही वाटतं, कारण माझ्या आईसारखं होणं कोणालाही जमणार नाही असं तरी मला वाटतं. मलाही तिच्यासारखं व्हायचं आहे, पण तसेच होणार, तिच्यासारखंच होणार, कारण मला तिचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे. त्यामुळे मीही तिच्यासारखाच वागायचा प्रयत्न करीन. तिची मिस घेऊ शकत नाही. माहिती आवडल्यास आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.